नमस्कार, जेते अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी इथे घेतलेली आहे उडीद डाळ। सालासकट उडीद डाळ घेतली, तिला रात्रभर भिजवून ठेवली। भिजल्यावर तिचं साल अलगद निघतं। परत खाली घमेलीत पाणी घेतलं, चाळणीमध्ये डाळ टाकायची आणि अशी पाण्यामध्ये चाळणी फिरवायची आणि हाताने असं साल काढायचं। आमच्या खानदेशमध्ये वडे बनवण्यासाठी स्पेशल ही सालासकट डाळ वापरतात। आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळत बाजूला ठेवली। त्याच्यासाठी मसाला घेतला, जिरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर। आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ वाटून घ्यायची। थोडी थोडी करत संपूर्ण डाळ वाटून झाली की त्याच भांड्यामध्ये मसाला देखील जाडसर वाटून घ्यायचा। आता हे पीठ एकसारखं फेटून घ्यायचं, म्हणजे जेवढं पीठ हलकं होईल तेवढे वडे अगदी खुसखुशीत होतात। आणि अशा पद्धतीने डाळ भिजून पीठ तयार केलं तर सोडा वगैरे वापरायची गरज पडत नाही। वडे कुरकुरीत होण्यासाठी बारीक थापा आणि मऊ वडे होण्यासाठी जाळ ठेवा। पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी असे वडे नक्की बनवा आणि लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।